अजित पवार यांचं मिशन पुणे महापालिका. अजित पवार घेणार आज सर्व उमेदवारांची बैठक. दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून लवकरच वचननामा जाहीर होणार. वचननाम्यात विकास कामांसह नव्या योजनांची घोषणा करणार. महाराष्ट्रात 70 ठिकाणी बिनविरोध सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट झालं. खासदार संजय राऊतांचं विधान. राहुल नार्वेकरांना निवडणूक आयोगाची क्लीन चिट. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट. निवडणूक आयोग बरखास्त करा. मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा. खासदार संजय राऊतांची मागणी. सत्ताधारी किती जणांना पैसे देणार? बंडखोरांना अजूनही समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोरांच्या मनातील राग गेला की माघार घेतील. संजय राऊतांची टीका. मुंबईत ठाकरे बंधूंची एकच विराट सभा होणार. संजय राऊतांची माहिती. 8 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार. सामनामधून ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार. 8 जानेवारीला भाजपकडून फडणवीस यांची प्रकट मुलाखत. भाजपचा मोठ्या जाहीर सभांऐवजी संवादांवर जास्त भर. अमरावतीतील फडणवीसांच्या रोड शोवर बच्चू कडू यांची टीका. रोड शोला प्रतिसाद देणारे लोक दिसलेच नाही. भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची शर्यत होती का? बच्चू कडू यांची टीका. सोलापूरमध्ये केळीची शेती अडचणीत आणण्यासाठी शुगर लॉबी सक्रिय. शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांचा आरोप आहे. ओवैसी आज सोलापूर दौऱ्यावर. सोलापुरात आज संध्याकाळी 6 वाजता सभा. सभेच्या निमित्तानं एमआयएम कडून जाहिरातबाजी. मुंबईचा कायापालट महायुती सरकारने केला. विरोधक टोमणे मारून तात्पुरती करमणूक करतात. आमदार चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल. दहिसर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून 2 युवकांना मारहाण. शिवसेनेच्या प्रचार फेरीमध्ये मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. नांदेडमध्ये मिनल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार. आमदारांनी अपक्षाच्या कार्यालयाचं केलं उद्घाटन. आमदारांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचं नुकसान. भिवंडी प्रचाराला जोर वाढलाय. प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपा उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबई दौऱ्यावर. मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ ऐरोली विधानसभा मतदारसंघात आज रोड शो. पुणे महापालिका निवडणुकीत सई थोपटे सगळ्यात तरुण उमेदवार. भाजपकडून प्रभाग क्रमांक 36 मधून रिंगणात. पुण्यात 5 उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई. शरद पवारांच्या पक्षाने उगारला कारवाईचा बडगा. माघार घेण्यास सांगूनही दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर वाद. तिकीट वाटपात वडेट्टीवार समर्थकांना डावलल्याचा दावा. ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने संताप. रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर. रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. वसई विरार महापालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार. हिंदू मतांना साथ घालण्यासाठी नितेश राणे मैदानात. नितेश राणे यांच्या आज प्रचार रॅली आणि सभा. राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी. प्रचाराकरता मनसे नेते अमित ठाकरे यांची उपस्थिती. भाजपचा मनसेला मुंबईत मोठा धक्का. मनसेचे नेते नाराज. संतोष धुरी भाजपच्या गळाला. आज दुपारी 1 वाजता संतोष धुरी भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी. आमचं ठरलंय लालबाग पराजय एकच शान. धनुष्यबाण. पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलंय. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन बेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन. पनवेलमध्ये भाजप महायुतीच्या महिला आघाडीचा प्रचार. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या ममता म्हात्रे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन प्रचार सुरू. मालेगावात इम्तियाज जलील यांनी प्रचाराचा केला शुभारंभ. शहराच्या विकासासाठी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं केलं आवाहन. नागपूरमध्ये काँग्रेस भाजपच्या अनेक उमेदवारांकडून प्रचारात रिपाई पक्षांच्या अधिकृत ध्वजाचा वापर. रिपाईनं निवडणूक विभागाकडे संबंधितांविरुद्ध केली लेखी तक्रार. नागपूरमध्ये 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात. अनेक प्रभागात अपक्षांची संख्या जास्त असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता. प्रमुख पक्षांच्या चिंतेत वाढ. कोल्हापूर महापालिकेसाठी 10 जानेवारीला पोस्टल मतदान. निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता पोस्टल मतदानाचा अधिकार.
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 3 सभा. पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात तर जळगावात महायुतीचा रोड शो होणार. हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली, मात्र जनता तो घेणार नाही. गणेश नाईकांचं नाव न घेता पुन्हा एकनाथ शिंदेंना टोला. पालिका निवडणुकीत जवळपास 68 उमेदवार बिनविरोधांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्यानं निवडणूक घेणार. निवडणुकांच्या प्रचारात कार्यकर्त्यांना डिमांड असेल. लक्ष्मीकांत तरच काम करेल. प्यारेलाल रोजदारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारलाय. विविध पक्षांच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांची भाऊगर्दी. संतोष टुरी भाजपच्या गळाला. संदीप देशपांडे देखील नाराज असल्याची चर्चा. युतीमध्ये जागा वाटपात पक्षावर अन्याय झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त. नाराज देशपांडे पण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा. संतोष टुरी यांना राजकारणाचा गंध नव्हता. संतोष टुरी गेल्यानं काही फरक पडत नाही. आमदार महेश सावंत यांची संतोष टुरींवर टीका. नाशिकचे 2 माजी महापौर शिवसेनेत करणार प्रवेश. दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक करणार शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका. नवनीत राणांचा न शिकलेली बाई असा उल्लेख. आतापर्यंत हनुमान चालीस म्हणून दाखवली नाही. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या समोर आपल्याला जीवे मारण्याची धमकी. अपक्ष उमेदवार वाजिद खान यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते विकासासाठी शहराला 1000 कोटींचा निधी मिळणार. मंत्री अतुल सावेंची माहिती आहे. नागपुरात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद. सकाळी 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर राज्यात दुसऱ्या स्थानी. गेल्या 8 महिन्यात 28,000हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी. भिवंडीत आम्ही भिवंडीकर महोत्सवाचे आयोजन. जागर स्त्री शक्तीचा या संकल्पनेतून बचत गटाच्या पुढाकाराने महोत्सव आयोजित. राज्यात अवयवदानात पुणे आघाडीवर. गेल्या वर्षी एकूण 80 जणांचे मरणोत्तर अवयव दान तर 207 गरजू रुग्णांना नवजीवन. इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये तनिष्का फलफले हिची निवड. वर्ध्यात 200 विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि जीवनमूल्याचे मार्गदर्शन. कार्यक्रमात NSS विद्यार्थी, प्राध्यापक आणि परिवहन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती. वर्ध्यात आमदार शरीर सौष्ठव स्पर्धेचं भव्य बक्षीस वितरण सोहळा. युवा एकता क्रीडा मंडळाच्या वतीनं सलग 5व्या वर्षी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला सिनेकलावंत गोविंदा यांची खास उपस्थिती. वर्ध्यात विश्वकर्मा भवन आणि गांधी वारसा पथ प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी घेतला प्रकल्पाचा आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम. मिशन नाईट डेज अंतर्गत मोहीम सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12,840 जन्ममृत्यू प्रमाणपत्रे रद्द. प्रमाणपत्रे संबंधितांनी 7 दिवसात जमा न केल्यास कारवाई करण्याचे आदेश. नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. कायदेशीर परवानगीशिवाय एकही झाड तोडू नये, लवादाचा अंतरिम आदेश. आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोठी गर्दी. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ. उच्च न्यायालयाचे पुढील निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश. कोल्हापूरच्या मारुती चौकात घराला भीषण आग. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. भंडारा वरठी मार्गावर भीषण अपघात. टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडलं. एकाचा जागीच मृत्यू. वाशिममध्ये शेतात बिबट आल्याची घटना. सीसीटीव्हीमध्ये कैद. मात्र वनविभागाच्या पथकानं प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्राणी रानमांजर असल्याचं स्पष्ट केलंय. वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ. कुत्र्यांची मोजणी थेट शिक्षकांवर टाकल्याने शिक्षक संघटनेकडून तीव्र विरोध. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी मारून व्यक्तीची आत्महत्या. कांदिवली पूर्व पोईसर भागातील ही घटना आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टर पलटी. चौसाळा परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी. बराच काळ वाहतूक ठप्प.
येवल्यातील मुखेड भागात बिबट्याचं दर्शन. बिबट्याच्या शेतातील मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावं, ग्रामस्थांची मागणी आहे. ब्रिजच्या वडवणीत ऊसतोड मजुराच्या अंगावर ट्रॉली कोसळली. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू. घटनेमुळे गावात शोककळा. छत्रपती संभाजीनगर ऑफरमुळे दुकानात झुंबड. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सूट जाहीर केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरी. दुकान मालकावर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये इंस्टाग्रामवरून मुलींना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करणाऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात. भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीचा मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा. सख्या भावानेच हत्या केली. कौटुंबिक वादातून हत्या केल्याचं समोर. आरोपीला अटक. नागपुरात लघुशंका करण्यावरून वाद. 2 गटात तुफान राडा. क्रिकेटची बॅट लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला. दोन्ही गटातील तरुणांविरोधात गुन्हे दाखल. भंडाऱ्यातील लाखणीत अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई. ट्रकसह 7,78,00,000 मुद्देमाल जप्त. मालेगावमध्ये इस्लामाबाद भागात छापा मारून 2 तरुणांना अटक. कारवाई. 2 गावठी पिस्तूल जप्त. धुळे शहरातील गुरुद्वारा येथे 2 गटात तुफान हाणामारी. बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर गादीवरून वाट. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. पंढरपूर पोलिसांनी चोरीला गेलेला माल मूळ मालकांना परत केला. जवळपास 13,63,500 रुपयांचा मुद्देमाल केला परत. भंडाऱ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची अवैध विक्री. 69,000चा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त. 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडमध्ये गौण खनिज तस्करावर पोलिसांची कारवाई. 19 हायवासह 11 कोटींचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.